प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजी याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जघननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः चरण संताची त्यांच्या कृपाने कथित विस्तार काय माझी वाणी मानेल संतासी रंज उचितासी आपोलिया मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेशो स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु जगदाचार्य देहू निवासी श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाजवळ आपलं मनोगत व्यक्त करणारा अभंग, देवाशी संवाद साधणारा अभंग आणि शेवटचं बोलायचं म्हणजे देवाकडे आपल्याला हवंय ते मागणारा अभंग. आपल्या या संभाजीनगरच्या एका प्रभागामध्ये अर्थात श्रीरामनगरच्या एका चौकामध्ये म्हणजेच वाघुरुजी चौक, आणि या चौकामध्ये गेली 8 वर्ष हा कीर्तन महोत्सव, नामसप्ताह, पारायण चालू आहे. आणि चालू वर्ष 9व्या क्रमांकाचं आहे. या 9व्या वर्षाच्या काल्याची उपांती सेवा अर्थात आदल्या दिवशीची म्हणजे वारकरी भाषेत जागराची सेवा, ज्या वाघ कुटुंबाने वाघ गुरुजीनंतर जो वारसा स्वीकारला, जे संस्कार सांभाळले, जी परंपरा जतन केली, ती नामसप्ताची आहे. आणि आपल्या सर्वांना परिचय आहे गुरुजींचा. नुसता परिचय नाही, अनेक काळ त्यांच्यासोबत आपण घातलेला आहे. आणि आपल्या मराठवाडा वारकरी मंडळाचे सचिव असल्यामुळे आम्ही पावलं एकमेकाच्या सोबत, नुसतं सोबत नाही, खांद्याला खांदा लावून, हातात हात घेऊन अनेक वर्ष संप्रदायाचं कार्य केलं. आणि त्यात उदाहरण भक्तिशक्ती संगम सोहळा, जो महाराष्ट्रात गाजला, एवढा गाजला की त्याच्यानंतर पुन्हा झालाच नाही. पहिला केला बंडाचा त्याने साताऱ्याला, नाही पहिला इकडे सिंदखेड राजाला केला जवळजाळ महाराजांनी, दुसरा साताऱ्याला, तिसरा पनवेलला, 4था नंबर आपला होता. आम्ही पळून आलो साताऱ्याला, आम्हाला साताऱ्याला देत होते, नको म्हणून चला गुरुजी घरी, आपलं गावातला सप्ताह होत नाही, एवढं मोठं करा करायचं. आम्ही निघून आलो, पण दुसऱ्या वर्षी आम्हाला बोलवलंच. मग गुरुजी हिंमतवान माणूस, चला नाथा दर्शन घेऊ जाऊ म्हणे. गेलो पनवेलला, नारळ घेतले, वर्षभर मेहनत घेतली आणि महाराष्ट्रामध्ये गाजवून दाखवला. शहर अजून आठवण करतं त्या कार्यक्रमाची. पूर्ण गरवार स्टेडियम बुक केलं होतं. अशा या संप्रदायाच्या कामामध्ये सतत वारकऱ्याच्या सोबत असणारी व्यक्ती आमचे वाघगुरुजी. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, त्यातली उपांत्य सेवा अर्थात जागराची सेवा. आणि एक संप्रदायाचा नियम आहे, पाळा किंवा नका पाळू, पण पाळलाच पाहिजे असं दंडक आहे. आता अलीकडे लोकशाही झाली, तिथं बी कोणी पाळते कोणी नाही पाळत, तर तो भाग वेगळा, पण पाळणं गरजेचं आहे. कारण संप्रदाय मर्यादेचा आहे, नियमाचा आहे, मौघम नाही. ना सप्ताह सुरू झाला रे झाला, पहिल्या दिवशी कोणता अभंग असावा, नियम आहे. एकतर नामपर किंवा मंगलपर. जागराची सेवा आहे, कोणता अभंग घ्यावा, कुठल्या प्रकारचा घ्यायचा आहे, मागणीपर. आणि काल्याचा तो दंडकच आहे, चरित्र ते उच्चारावे. याचा अर्थ पहिले 5-6 दिवस कुणीकडे बोलावा असं नाही ना, तिथं बी अभंगाला धरूनच बोलावं त्या माणसाने. आणि बोलतात मंडळी, हो नियम आहे आमचा. आणि 7व्या दिवशी मागणीपरच अभंग का, त्याचं कारण आहे, मागायचं असतं ते सेवेनंतरच, अगोदर नाही. आपण सगळी पारंगत भजनी मंडळ आहात, गायक वादक आहात, आपल्याला कल्पना आहे. आपण हिची दान दे गा देवा हा अभंग सुरुवातीला काय घेत नाही, सुरुवातीला मागताच येत नाही ना, सेवा झाल्यानंतर मागता येतो. तसं इथे 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यायचा
आमचे गुरु महाराज सांगायचे, बाबा हरिभक्तीप्राण वैकुंठवासी म्हातार भूषण दे खणेपुरीकर. त्यांची भाषा थोडी वेगळी होती. तुम्ही ऐकली भोसले महाराज? ऐकली ना. खंदा वक्ता होता, खरं बोलणारा होता, रोखोक बोलणारा होता. अशी माणसं लय कमी झाली, आता तोंड चोपडे जादा झाले. भाग वेगळा. त्यामुळे काय झालं, सांप्रदायिक खाली खाली येत चालला, दर्जा घसरत चालला. इथे बोलून उभा राहून जी बोलायची जागा आहे ही नारदाची गादी आहे, पुढे नामदा महाराज स्वीकारलेली आहे. ते सांगायचे बरं का, जरा बेधडे बोलणं होतं. ते म्हणायचे पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, 7व्या दिवशी मागणी पर घ्यावा, चांगलं असतं घरभरीला कोणता अभंग घ्यावा, 12शाला कोणता अभंग घ्यावा, 10व्याला कोणता अभंग घ्यावा, 13व्याला कोणता अभंग घ्यावा, आहे की नाही, वाढदिवसाला कोणता अभंग घ्यावा. हे काहीतरी प्रकार असते ना, मुद्दे ठरलेले असतात. त्यांनी मग नेहमी उदाहरणं सांगायचे. मुलगा नाही, लेकरूच नाही, मुलगी बी नाही, मुलगा बी नाही. किती दिवस गेले आपत्ते, पण देवाची कृपा झाली आणि लेकरू झालं तर मुलगा झाला. असा आनंद झाला नवरा बायकोला. थाटात गाव जेवण केलं. हो, मंडप लावला, टाळकरी बोलवले, वाजवणारे बोलवले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. त्यांची भाषा बोलू का जरा, माझ्या गुरु महाराजाची. कीर्तन सुरू झालं आणि या बियाण्यानं चिल्याबाळ्याचं आख्यान लावलं. माहिती ना चिल्याबाळ्याचं आख्यान? एकुलता एक मुलगा, आईनं चिरून शिजून लोकांना साधूला खाऊ घातला. बाई बियाणे घेऊन झाली हातात. एक ते लेकरू होत नव्हतं, ह्यामुळे त्याला काय आख्यान लावलं, अशी मार खायची पाळी येऊ नये. मुद्दा पाहिजे, प्रसंग पाहिजे. घर नाही, दार नाही, लोकांकडे सालाना महिन्याना कामा राहतो, शेतीमध्ये काम करतो आणि गरीबी याच्या खाड्यात राह, त्याच्या कोठ्यात राह, कुठंतरी राहत 10 वर्ष गेली. पण त्या गावकऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून घेतलं आणि काहीतरी प्रकार करून त्याच्यावर कृपा केली आणि त्याला घरकुलाचे पैसे मंजूर करून दिले. 2 खोल्या बांधल्या स्लॅबच्याच. काय आनंद झाला, लोकांच्या कोठ्यात राहत होता. 2 खोल्या झाल्या, आनंद झाला. काही पदरच्या काही उष्णे घेऊन काही आपल्या मग कीर्तन ठेवलं, टाळकरी बोलवले, वाजवणारे मंडप बोलला, सगळे लावला आणि हे बेण्याला लंका दाणाचा खाण लावलं. एक घर ठेवलं नाही बजरंग बहिणीनं, सारे घळं जाणून टाक, त्या माणसांच्याच गासाठी घरी काढून द्याला. ही पाळी वारकऱ्या येऊ नये याची आम्हाला काळजी आहे, बाकी काय नाही. आमचे महाराज बोलायचे, गुरु महाराज. हो, आणि महाराजाचं प्रमाण आहे तुकोबरायचं, समय जाना भले ते नाना भले ते ठाई. आणि ज्याला कळत नाही त्याला काय म्हणजे महाराज, समय न कळे येटगळ बुद्धी. विठाला विठाला. अभंग मागणी पर आहे. मागणारे किती आहेत, एरवी भक्त किती आहेत हेही सांगावं लागेल. 4 जणांची दिंडी आहे, 4 जणांचा नंबर आहे, 1, 2, 3 आणि 4. देवाचं भजन करणारे काही आहेत, काही नास्तिक आहेत, काही आस्तिक आहेत. पैकी पहिला जो आहे, पहिल्या नंबरचा जो आहे तो मागतच नाही. 4 मधले 2 मागत नाहीत, एक पहिल्या नंबरचा आणि एक 4थ्या नंबरचा. 2रा आणि 3रा क्रमांकाचा मागतो देवाकडं. त्यामुळे विश्लेषण करावं लागेल. पहिला का मागत नाही, तो पामर आहे. आपण असं म्हणू अज्ञानी आहे, आणि टोकाचं बोला झालं तर त्याला आपण नास्तिक म्हणू. तो देवाकडं काहीच मागत नाही. काय कारण, त्याला देवच मान्य नाही. तो मागणच कशाला. पहिल्या टप्प्याचा माणूस आहे, आपला आला जन्माला ना आला, गुराढोरासर करायचं, खायचं प्यायचं. एक दिवस हो, जगण्याचा हेतू सांगू तुम्हाला, भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, आणि मरण येत नाही म्हणून जागायचं. विठाला विठाला. असा माणूस देवाकडे मागणच कशाला, जर त्याला देवच मान्य नाही. आणि बरीच मंडळी अशी आहे की त्याला देव मान्य नाही. दोष त्यांचा नाही, त्यांच्या जीवनात पापच एवढं आहे, त्यांचं जीवन पूर्ण दोषानं भरलेलं आहे, त्याला देव लक्षात येऊ शकत नाही. देव भेटणं, देव कळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी काहीतरी आपल्या जीवनात घडलं पाहिजे. आणि ते काय घडलं पाहिजे, तर जीवनामध्ये सत्संग झाला पाहिजे, आणि तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विठाला विठाला. श्री ज्ञान
तो देवाकडे काही मागतच नाही का, त्याला देवच मान्य नाही तर तो मागेलच कसा. म्हणून त्याची जास्त चिंतन करायची गरज नाही. आणि माणसाने चिंतन करायचं ते चांगल्या विषयाचं, चांगल्या माणसाबद्दल, चांगल्या विषयाबद्दल बोललं पाहिजे. नको त्या माणसाबद्दल बोलून आपला वेळ आणि आयुष्य फुकट घालायचं नसतं. विनाकारण काय. हो ना. मला वाटतं गीतेमध्ये एक उल्लेख आहे पहा माधोबा, एक श्लोक घेतलेला आहे, महात्मा नसतो ना पार्थ, बरोबर आहे. महात्म्याचं वर्णन, साधूचं वर्णन करताना भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. ती वेळ का आली, त्याच्या अगोदरचे जे श्लोक आहे तो नास्तिकाचा आहे, म्हणून देवाला घाई झाली महात्म्याचं वर्णन करायची. तो एक श्लोक आहे बघा, नास्तिकाचा आहे. मोघ आशा मोघ कर्मानो मोघ ज्ञान विचेतस राक्षसी मासुरीचैव प्रकृती मोहिनी श्रीतः. या लागी जन्मलेचे ते मोघ जैसे वर्षी विनमेघ का मृगजाळ्याचे तुरुंग दुरुणीची पहावी एवढी केली. पण त्याचं चिंतन करत करत अर्जुना मला बस झाला ते. यांचं कशाला चिंतन करायचं, कारण यांचं जर चिंतन केलं तर वाणीला विटाळ होईल. म्हणून भगवंतानं अर्जुना सांगितलं, अर्जुना हे आपण बोलणं थांबू आता. मग कोणाचं वर्णन करायचं आहे, महात्म्याचं, साधूचं, संतांचं. आणि त्यांचं जर आपण वर्णन केलं, नामजप केला ना बाप्पा, तर आपल्याला पुण्य पदार्थ पडतं. विठाला विठाला संतांच्या नावाचा नुसार जप केला तर पुण्य पदार्थ पडतं. म्हणून दुसरा श्लोक त्याच्या पुढचं, महात्मा नसतो वा पार्थ दवी प्रकृती माश्रिता भजन त्याने मनसो ज्ञात्वा भूतादिमवयम तरी तयाचे चौखटे मानसी. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. म्हणून त्याचं वर्णन केलं. म्हणून यांचं चिंतन जास्त करायचं नाही. जे नास्तिक आहेत, देव त्यांना मान्य नाही वगैरे वगैरे असेल तर त्यांचं चिंतन करायचं नाही. आता आणखीन एक न मागणारा कोण आहे सांगू तुम्हाला, हे याला देव कळत नाही, कळण्याचा प्रयत्न केला नाही, तेवढी बुद्धी नाही, तेवढं पुण्य नाही, म्हणून देवाकडे काही मागायचा प्रश्नच येत नाही. आणखीन एक मागणार आहे, 4थ्या क्रमांकाचा, मुक्त. व्यवहारातून मुक्त झाला, विकारातून मुक्त झाला, व्यसनातून मुक्त झाला, मायेच्या मिठीतून मुक्त झाला, म्हणजे तो देव झाला. आणि जो जीवातून त्या अवस्थेत पोहोचतो, शिव बनतो, देव बनतो, तो देव देवाकडे मागणंच कशाला. हे दोन माणसं सोडायचे आपल्याला, पहिल्या क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा. आता राहिले दोन मागणारे, हे मात्र मागणारे आहेत बरं का, हे मागणारे. याच्यातला फरक आहे, याच्यातला दोन मागणारचा, एक संसारातला मागणार आहे आणि एक परमार्थातला मागणार आहे. विठाला विठाला त्याला इच्छा आहे देवाने आपल्याला द्यावं, मागतो देवाकडं, पण परमार्थातला मागत नाही, प्रपंचातलं मागतं. देवा कसं करून या वर्षी घर होऊन दे. आता देवाने काय गावंड्याचं काम करावं का, देवाकडे काय मागावं हे ज्याला कळत नाही तो भक्त आहे पण मोगुमच आहे. आशेमध्ये बांधलेला आहे, अपेक्षामध्ये गुरफटलेला आहे. कुणी घरासाठी देवाकडे मागतो, घर मागतो, कुणी लग्न होण्याची प्रार्थना करतो, कुणी नोकरी लागत नाही ती प्रार्थना करतो. एक बोलू, व्यवहारातलं देवाकडं मागून काही उपयोग नाही, प्रपंचातलं देवाकडं मागून काही उपयोग नाही. जरा बोलू खोलाशानं, ते कधी मिळणार आहे, कसं मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे आपण जन्माच्या टायमाला आकडा पडलेला आहे. आपण त्याला फक्त प्रयत्न जोडायचे. विडाला विडाला हे सगळं त्याला ठरलेलं आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, त्याला फक्त प्रयत्न जोडायचे आणि मग मात्र प्राप्त होतं. प्रयत्न प्रामाणिक आणि दैवगती सुलभ अनुकूल. मग एक खेड्यात म्हणे पहा, त्याला काय पाहायचं, माती धरली की, मी म्हणलो का तुम्ही म्हणले, खरं तो शब्द तसा महत्वाचा. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, कोणत्या, प्रयत्न आणि प्रारब्ध. कधी कधी प्रारब्ध असतं तर प्रयत्न करत नाही, कधी कधी प्रयत्न करतो पण प्रारब्धात नसतं. म्हणून माऊलीकडे जाऊ आपण, भाग्याचे नि भडसे. आता पहा तुम्ही, नुसत्या भाग्याने मिळतं का, बुद्धिमाचे निमिषे म्हणजे प्रयत्न. भाग्य आणि उद्योग जर एकत्र आला मग उभी माऊलीची आहे. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिषे मग समृद्धी जाता पैसे घरी घे. मग तुम्हाला लक्ष्मी मातेकडे जायची गरज नाही, लक्ष्मी तुमच्याकडे येते. विडाला विठाला मागत बसतात, देवा हे दे, लग्न होऊन दे, लग्न झालं देवा पोरग होऊन दे,
काय काय मागतील देवाकडं काही सांगता येत नाही. हा. काही काही म्हणतात देवा मला हे जरा तालसूर जमत नाही, याची कृपा कर. आता ती नैसर्गिक देणगी आहे जगदण भाऊ. कंठ नैसर्गिक, तालस्वर नाही म्हणत मी, कंठ नैसर्गिक देणगी आहे आणि तालस्वर आपली मेहनत आहे. त्याला बी सुद्धा भगवंताची कृपा लागते. ते सोपं नाही. बऱ्याच जीवनाचं आमच्याकडे पाहतो भजनी मंडळ, आयुष्य गेलं पण तालं नाही सुर नाही. आणि काही काही असे लवून लेकर तयार झाले, पुढे गेले नाही तरी ते सुंदरपैकी गातात. काही असं असतं पूर्वीचं, ते त्यांना कामा येतं. कशाबद्दल बोललो, काय मागावं देवाकडं, व्यवहारातलं मागू नये, व्यवहारातलं मागू नये. काही मागतात लोक, हे दे देवा, ते दे देवा, ते देवा, बोरला पण लागून दे देवा. हे तर झालंच, पण निवडणुकीचं तिकीट बी मिळून दे देवा, असे सुद्धा काही बहादर आहेत. आता याच्या पुढे जाऊन सांगू का, सुरुवातीला विषय आला, मला कंटाळा आला घ्यायचा, पण मला मंत्रिपद मिळून दे देवा, असे सुद्धा लाचार काहीतरी निवडून प्रतिनिधी गेलेले आहेत. आणि या मंत्रिपदासाठी कोणाच्या पायावर लोटांगण घालतात, यांना ते कळत सुद्धा नाही आपण कुठं लोळतोय. ते तुम्हाला आम्ही निवडून देतोय, आमचं मत तुम्हाला देतोय, या देशाचं नेतृत्व तुमच्याकडे देतोय. तुम्ही भामट्याच्या पायावर लोळतात. तुम्हाला वारकरी अजून कळाला नाही तर देश धर्म आणि समाज काय कळणार आहे. विठाला विठाला झालं ते मागं प्रकरण चालू आहे. अजून किती भामटे गेले त्या भामट्याकडं, आणि आता बाबा लावला ते भोंदू. बाबा भोंदू तेव नाही, नालायक तुम्ही आहेत. तो अजून तुम्हाला कळाला नाही याचा अर्थ कोण आहे. एक बोलू का सुतार साहेब, गिऱ्हाईकाशिवाय दुकान चालतं का. गिऱ्हाईकाशिवाय मग दुकानदार काय नाव ठेवता. गिऱ्हाईक भामट्या तिथे गेलं ना, त्याला दुकानदार वाढली, मग आता कलमा करायला तो असा होता. तुम्हाला आता कळाला का देव. जर माणूस कळत नाही तर संत आणि देव कधी कळायचे तुम्हाला. विठाला विठाला. आता राहिला एक वर्ग, एक मागितला नास्तिक सांगितला त्याला देवच कळत नाही, मागत नाही. एक मुक्त आहे, त्याला गरज नाही मागायची, तो देव त्या लेवलला पोहोचला. एक मागतो प्रपंचातलं, त्याचंही सांगितलं. आता फक्त एक वर्ग राहिला, तो मागतो देवाकडं पण व्यवहारातलं नाही, प्रपंचातलं नाही, मागतो ते परमार्थातलं. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. भगवंता मला काय द्यायचंय हे मी सांगणार नाही, तू ठरव. आणि ही भाषा खरी आहे. मला काय देणं लागतंय, मला गरज काय आहे, तू ठरव देवा, मी मागत नाही. आणि एक बोलू का, न मागता जे मिळतंय ना ते मागितल्यापेक्षा कितीतरी जादा असतंय. उलट मागितल्यानं लाचारी येते आणि देवाला कळतंय. बोलू का जरा उघड, देवाला कळतंय कोणाला किती द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं त्याला कळतंय. एक बोलू, 1.5 महिन्याचं बाळ आहे, 2 महिन्याचं बाळ आहे, त्याला हाक मारतो का आईला मला भूक लागली म्हणून. नाही, मग याची काळजी कोण घेतं. लेकराचे हित, 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 लेकराचे हित. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, जाणे बाहू तुझे पुरीत, जाणे बाहू तुझे ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. लेकराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. चार महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याचं बाळ आहे. त्याला भूक लागलेली त्याला कळत नाही, आईला कळते.
जाणे माऊलीचे चित्त. तरी पण त्या बाळाने आठवण करून द्यावं लागते बरं का. ती ओळखते. ते म्हणते का मला बुंदी दे म्हणून, ते म्हणते का मला दूध दे म्हणून, चहा दे म्हणतं का ते नाही. मग त्यानं भूक लागते बरं त्याला बरं का. पण त्यानं मग एक करा आणि लागल्यानंतर ते काय करतं, हा कोणतरी बोललंय त्याला जर भूक लागली बोलताच येत नाही म्हणजे काय करतं, रडतं ना. कोण म्हणलंय कोण असं आहे का. हां मग मी तेच म्हणलो हां अनुभव इकडं सगळ्या या भागाला. त्याला भूक लागली की ते काय म्हणतं पोळी चुरून दे म्हणतं का. त्याला बोलताच येत नाही तर काय करतं ते रडतं. रडावं त्याने पण लोकांच्या कानठळ्या बसू तर नाही. घरातल्या लोकांच्या कानठाळे बसवला नाही. मस्त रडा, हळूहळू रडाव, गोल रडाव. रडण्याचे बरेच प्रकार आहेत ना. आणि तिला कळतंय आता रडत आहे ना हे याला भूक लागली, याला भूक लागली. मग ते ओळखते आता मी याला भूक पूर्ण कर. अर्थात याला पोटाला पाजिते अर्थात देते याला पोटाला दूध. का करते हे आईला कळतं. जसं तसं या जगामध्ये कोट्यवधी जीव जन्माला आले आपापले प्रारब्ध घेऊन. कोणाचं कधी संपणार आहे कोणाचं सुरू होणार आहे हे आम्हाला माहीत नाही, नियतीला माहीत आहे. आणि त्याचा चालक भगवान परमात्मा आहे. सत्ता त्याची आहे. संतांनी मान्य केली म्हणून देवाकडे मागायला गेले. पण प्रपंचातलं नाही, व्यवहारातलं नाही तर परमार्थातलं मागायला गेले. त्याला माहीत आहे या भगवंताच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. तुझी या सत्तेने, तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलाने ना तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलाने वेदासी बोलाने ब्रह्मांडाचा गली ब्रह्मांडाचा गली ऐसा तुझा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणवणी शरण आलो. ही सर्वस्व सत्ता भगवंताची संताला मान्य आहे म्हणून त्यांनी मागितलं देवाकडं. पण व्यवहारातलं नाही, प्रपंचातलं नाही, मग परमार्थातलं मागितलं. भगवंता आम्हाला तुझं भजन दे, तुझं भजन दे आणि चांगलं करावं भजन अशी बुद्धी तू दे. एक बोलू का जरा, भगवंताचं भजन करायला सुद्धा भगवंताची कृपा लागते. एवढं सोपं नाही ते. भक्ती उपासना भजन समानार्थी शब्द आहे. ते करण्यासाठी त्याची मदत लागते. मी एक प्रश्न विचारतो ना भाऊ, सूर्याला पाहिलं कोणती बॅटरी लागती. आता मला सूर्य दाखव, मग झाला बॅटरी घेऊन. हॅलोजन घेता का, कशा दिसन तो. मग त्याला जर पाहायचं असेल तर कोणाची मदत लागेल, सूर्याचीच. दुसऱ्याची मदत चालणार नाही. तसं भगवंताची भक्ती करायची, उपासना करायची, भजन करायचंय तर त्याची, मग त्याची जर मदत मागितली ना तर आपल्या अडचणी भरल्यातल्या दूर होतात आणि भजन सरळ होतं. म्हणून संतांनी मदत मागितली. आता मज साह्य येथे करावे देवा, आता मज साह्य येथे करावे देवा. भगवंता मला मदत कर. कशाला,
प्रपंचात नाही, माझं प्रार्थना जे होईन ती मी करीन, त्याच्या वाद नाही. मला भजन करायचं, तुझं भक्ती करायची, उपासना करायची, मला मदत कर. आता माझं साहे येथे करावे देवा. कदाचित देव म्हणले असते काय अडचण आहे, काही नाही देवा, ही गोवापुडीमध्ये येते. महाराज काय म्हणले बरं का बाबूराव, गोवापुडीमध्ये येते. आता माझं साहे येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा, सकळ गोवा. हो म्हणता ना, बरोबर आहे म्हणायचं नाही का. एकदम चुकीचं बोललोय मी. पुडी कशाला म्हणते महाराज लोक, ते तर खाणाऱ्याला शिव्या देतात, तांबाखूचा द्वेष करतात. मग गोवा नाव त्याने गोवा कसं काय घेतलं, यांनी लावलं गोवा नाव. अगोदर तो गोवा शब्द सांगू तुम्हाला. गोवा म्हणजे अडचण, भगवंता सकळ गोवा उगवणी. भगवंता या अडचण दूर करून घे आणि तुझी सेवा करून घे. गोवा म्हणजे अडचण. ही मध्ये आली रे आली की देवाची भेट होत नाही. तेने पडे गोवा नेने हरी, तेने पडे गोवा नेने हरी, तेने पडे गोवा नेने हरी. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पिला जो कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. तेने पडे गोवा नेने हरी, तेने पडे गोवा नेने हरी. हरी मुखे गाता हर पलीची, हरी मुखे गाता हर पली चिंता. तेने पडे गोवा, तेने पडे गोवा, हरी मुखे गाता हर पलीची, हरी मुखे गाता हर पलीची. संत परमार्थातलं मागतात, कुळव्यवहारातलं मागत नाही. भगवंता भजन करायचं, मला अडचणी दूर कर आणि तू मोकळं हानी जा बरं. सणासण हानी जा मोकळा, काय भिवू नको, दबू नको. चांगला वाजी तुला मस्तपैकी. तुला फक्त माझे झटके माहीत नाही, त्यामुळे तुला मिळ बसा ना. म्हणजे मला झटके येते असं नाही. नेता दवाखान्यात बरं का गुण वकील साहेब आमच्या गायनाचे आहेत ना ते. आणि इतक्या चाली हो तू जेव्हा द्या लेकरू आहे तू. मी आळंदीला पंढरपूरला, आता पंढरपूरला काला केला 28ला, काल परवा 28ला काला केला. एक बहादर मोठमोठे आले होते तिथं, वाजणारे चांगले होते. आणि कीर्तन आपल्या म्हणले अण्णा या चाली तुम्ही आणल्याकडून, त्याला मला नांगटीतून. मी काय संस्था शिकलेलं नाही, मी आळंदीला खरं बोला काय हरकत नाही. मी आणल्याकडून चाली म्हणजे नांगरटीतून. एक बोलू का, नांगरट म्हणजे रानटी समजू नका, नांगरट म्हणजे मोगम समजू नका, नांगर हाणणार म्हणजे आडाणी समजू नका. आणि कधी कधी शब्द काय होते माहिती आहे तुम्हाला, आमच्या वडिलाचे शब्द पाजवण्या माणसाचे, त्याला काय कळते ढेकळं. बरोबर आहे हरी भाऊ, बरं आहे काय हरिदास महाराज ढेकळं शब्द त्याला काय कळत. अरे हेच खरं शब्द आहे, ज्याला ढेकळं कळाले त्याला झेक कळालं. ढेकळं म्हणजे माती, मातीशी जो इमान राखू नये तोच खरा भूमिपुत्र आहे. म्हणून त्याला ज्याला ढेकळं कळाले त्याला सगळं आलं. आमचे गुरु महाराज सांगायचे म्हातारबा, ओ गादीवर बसून ब्रह्मज्ञान सांगणं सोपं आहे. पाठ करायचं, इकडं काही तिकडे श्लोक घ्यायचे, इकडे वाया घ्यायच्या, आणि मग इकडे गेले तिकडे गेले का असे बसले का. मग इथं आज प्रवचना टाईम झाला, आता महाराज प्रवचना येऊ राहिले. मग सगळे लोक इथं आले, पुढं बसले, प्रवचन ऐकायला सुरुवात झाली. विठाला विठाला टाइम झाला तर महाराजाच्या खोलीपासून पाय घाल्या टाकलेल्या. हो पुढं भालदार चौपदार, हो इकडून तिकडून हे महाराज रंगीत ड्रेस चढलेला, पांढरे कपडे नाही, हो रंगीत कपडे चढले. आणि आपल्याला रंगीत महाराजला आवडतो. हो डोक्याचे केस मस्त वाढलेले यांनी घालासारखे, दाढीन मी चक्कर काढून टाकल्या, ओळखू ना हो बाई एक माणूस आहे म्हणून. निघाला महाराज रंगीबेरंगी कपडे घालून, मेकअप करून. तर पुढे लोक हा असे वजरा करते, मजरा या 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 लगे बसले. ह्यो जे झोपला होता 10 वाजता उठला महाराज.
मग स्नान पूजा 11 वाजेपर्यंत, 11ला नाश्ता, 12:30ला भोजन. मग हे दूध द्या, गाईचं आणा, गावरान गाईचं आणा, हे आणा, गावरान तूप घ्या, हे भात घ्या, हे हलके तांदूळ नको. असा पोटभर जेवला, कचकरून गादीवर झोपला आणि मग 4 वाजता उठून चहा घेऊन फ्रेश होऊन मग प्रवचनाला मग सांगायला लागला सर्वं खलविदं ब्रह्म. आमचे गुरु महाराज का माझे आमचे गुरु महाराज का माझे बेटा नांगची ती तुला ब्रह्म दाखवतो. लोकांचे कष्ट पाय, त्यांचा प्रपंच पाय, ते कसा गाडा वाढतायत, काय त्यांची दैन होते ते पाय, आणि तो ब्रह्म पुढे घेऊन चालला गादीवर झोपून. विठाला विठाला त्या सर्व संतांनी मागितलं ते परमार्थातलं, प्रपंचातलं नाही. मग मंडळी गोळा झाली. महाराज तुम्ही नेहमी परमार्थाबद्दल बोलतात. म्हणले हो. भजनाबद्दल बोलतात, भक्तीबद्दल बोलतात, देवाबद्दल बोलतात. म्हणले हो. संताबद्दल बोलतात. म्हणले हो. तुमचं काय म्हणे, आमची विनंती आहे का? म्हणजे काय, थोडं संसाराबद्दल बोला ना, प्रपंचाबद्दल बोला ना. महाराज म्हणले मी बोलणार नाही, चर्चा करायची उपयोग नाही, वांजट आहे ती चर्चा. काय भानगडे, प्रपंच अशी एक इमारत आहे, संसार अशी इमारत आहे की त्याला बेसमेंट नाही, मोगम आहे. ती कधी कुणकडं लुंडकन, कधी ढसळण, काय मिळ नाही. म्हणजे प्रपंचाला जे बेसमेंट आहे, जे बेसमेंट ते शाश्वत नाही, कल्पनेवर आधारलेला प्रपंच आहे. त्याच्याबद्दल बोलायचं मला आवडत नाही. म्हणजे नाही नाही बोला एवढं तेवढं, म्हणजे अजिबात नाही. लोक पक्के होते ते म्हणजे प्रपंचातले आम्ही किडे, तुम्हाला जरी नसलं येतं आहे काय का करा महाराज, एक काम करा, प्रपंचाविषयी आम्ही बोलतो तुम्ही ऐका. ते म्हणजे मला हे बी जमत नाही. नकामाचं पासी वधू प्रपंचाच्या विषयी, ज्याला फळ नाही, ज्याला शाश्वत बेसिक नाही, ज्याला कुठे अधिष्ठान नाही, जो कल्पना आलेला आहे, त्याला काय बोलावं. म्हणजे महाराज तीच अडचणी आमची, त्यानं आम्हाला बेजार केलं. कोणी प्रपंचानं संसारानं बेजार केलं. आम्ही किती जरी ओढलं तरी समाधान मिळत नाही, किती कमावलं तरी समाधान मिळत नाही. आणि नंतर मात्र एवढंही असलं तरी शेवटी सगळं टाकून जावं लागते. मग हे दुःख देणारा जो प्रपंच आहे, म्हणजे हो आमचं म्हणणं आहे याला नष्ट करून टाका ना. कारण तुमचे प्रमाण लय बार ऐकले आम्ही. दुःख बांधवडी संसार दुःख मुळ चौकडे इंगळ ठाऊकचे आहे संसार, लय बार ऐकलं. मग जर एवढा दुःख देतो संसार आहे ना, याला नष्ट करून टाका ना. म्हणजे मी नष्ट करू का? नाही, मग देवाला आवाज द्या ना, नष्ट करा म्हणून. महाराज म्हणले ही प्रकृतीचा नियम आहे. प्रपंच म्हणजे विश्व जगत, त्याला संसार म्हटलेला आहे. आणि निर्मिती कुणी केली? मायेने केलेली आहे, नियतीने केलेली आहे. त्याला भगवंताची मदत झालेली आहे. आपण कोण नष्ट करणार? म्हणजे मग एक काम करा महाराज, त्या प्रपंचाचं ओझं तरी कमी करा, म्हणजे थोडी पावर तरी कमी करा. त्याचं पाणी आमच्या नळ्यापर्यंत जायला लागले, ते पाणी कमी करा थोडंसं. म्हणजे मग तुम्ही करा ना. ते म्हणजे आमचा आवाज देवाकडे जात नाही ना, म्हणून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आवाज द्या. लोकांच्या म्हणण्यावरून भगवंताकडे आवाज दिला महाराजांनी अभंगाच्या पहिल्या कडव्या.
लोकांचं ऐकून घेऊन महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली आणि मागणी केली. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पाये मुरो. आपण आता अभंगाच्या पहिल्या कडव्यावर आलो. एक प्रश्न विचारू का सगळ्याला? ते म्हणतात याडेवाडे कमी विचारायला लागले. मी तुम्हाला विचारतो, कुणीतरी सांगा. सगळे का सांगत नाही? तुम्ही इथं जमलात कशासाठी? आलात कशासाठी? हां, कीर्तन ऐकायला. कोणीतरी बोललं ऐकून कीर्तन ऐकायला. तुम्ही नाही आले? काका जोजारे काका कशाला आले? कीर्तन ऐकायला. सगळी मंडळी कीर्तन ऐकायला. खुर्च्यावर बसलेले हां जय हरी कशाला आले? मोठ्याने बोला. कीर्तन ऐकायला. बोलू, माझी विनंती आहे तुम्हाला. चावरे अन्नाचं नका म्हणू बापा. हे वाघुरुजीच्या पुण्यस्मरणाचं आहे आणि तुकोबाराचा अभंग घेतलेला आहे. माझं काय याच्यात? मी आपला आहे त्या पिढ्या रेगा वाढायला लागलो. बोलू, तुम्ही सगळे काय म्हणले? आम्ही आलो कीर्तन ऐकायला. तुम्ही सुद्धा कीर्तन आहे. एक विनंती करतो तुम्हाला पाय पडून, तुम्ही कीर्तन ऐकूच नका. डबल बोलू? असं काय बोलायला लागला महाराज? हो खरं बोलायला लागलो. बोलू का? तुम्ही कीर्तन ऐकूच नका. आणखीन एकदा बोलू का? बोचरे महाराज नीट ऐका. कीर्तन ऐकू नका, कीर्तनातलं ऐका. विठाला विठाला कीर्तन कधी वरून ऐकलं जाऊ नये. माणसाने आतून ऐकलं पाहिजे. आणि कीर्तनकार कोण आहे हे बघू नका. कसा बोलतो, काय बोलतो, कशा पद्धतीने मांडणी करतो हे त्याच्याकडे पाहत चला. कारण अलीकडे कीर्तनाचा तमाशा व्हायला लागलाय. कीर्तनाचा तमाशा आणि लोकांना तमाशा जास्त आवडायला लागला. मी पहिल्याने बोलून गेलो, गेले कशा दुकान चालत नाही. मेकअप केलेले, यूट्यूबवर आलेले, काय त्यांनी तिकडे करतं ते माहिती नाही. मी दोष नाही देत कोणाला. एक बोलू, तुम्हाला ज्याचं कीर्तन ऐकायचं अगोदर कुठेतरी ऐका. त्याच्याकडं जा, मंडपात बसा, मोबाईलवर नाही, सप्त्यामध्ये जा. नुसतं कीर्तन बघाय नका, थोडी संगती करा. आता आमचे जोगदंड भाऊ नाही का, सारे कीर्तनकाराला गाडी टाकतात, इकडे नेतात. ते मला नेलं तिकडं त्यांच्या गावाकडं वाणगाव फाटा. काल मी घेऊन आल्यावर मला तिथं पंढरपूरला गेलतो ना, 8वीला काला करून येतो ना, तर घरच्या माणसाला इथं पाय म्हणलं आपण जेवण करत असतो. हाती ते काय म्हणलं हा इथं आलतं म्हणलं सेवा करायला. हो तर गाड्यात घेऊन फिरते. तर तसं यांच्यासारखं त्याची संगती करत जा, सहवास कर जा. आणि एक बोलू काय, खाल्लेत ती म्हणे, खाल्लेलं अंगी लागायसाठी काय करावं लागतं? खाल्लेलं अंगी लागायसाठी, पचनी व्हायसाठी काय करायला? बारीक चावावं लागतं, बारीक चावावं लागतं. म्हणून आमच्या खेड्यात म्हणे, चावल्याशिवाय गळत नाही, संगतीशिवाय कळत नाही. विठाला विठाला एकदा बोलतो, कीर्तन ऐकूच नका, कीर्तनातलं ऐका. आणि कीर्तनाला जे असतं ते महत्वाचं असतं. कीर्तन सांगणं आम्ही तर काय सांगतो, काय घरून पाठ करून आला का 2-2 शब्द काही बोलता येतं, तसं नाही. कीर्तनातला काय आहे, तो गाभा आहे, ते गर्भित आहे, ते ऐका. महाराज काय म्हणले? प्रपंच वसरो. देवाकडे विनंती केली. आता प्रपंच वसरो म्हणजे नष्ट व्हावं का? नाही. वसरो शब्द ग्रामीण आहे, काय एवढा संस्कृत नाही. नदीचं पाणी ओसरलं, बरोबर आहे. आता एक प्रश्न विचारतो, ओसरलं म्हणजे किती फुटावून किती फुटावर आलं? ओसरलं शब्दाचा अर्थ विचारतो. कोणी म्हणतो नदीचं पाणी ओसरलं, नदीचं पाणी ओसरलं, पूर आला होता ना, नदीचं पाणी ओसरलं. मग किती फुटावर आहे? पहिलं किती फूट होतं सांगता येत नाही. गर्भित अर्थ सांगू, शब्द ग्रामीण आहे, खेड्यातला आहे, पण सार्थ आहे. ओसरलं म्हणजे सांगू, ओसरलं म्हणजे काय? कमरे बरोबर आलं. कमी झालं ते कोणी सांगेन, माप सांगतो, माप. कमरे बरोबर आलं, कमरे बरोबर आलं. कारण नदीचं पाणी वाहतं जोराने, कमरेपेक्षा वर असलं ना पाणी तर ते माणूस वाहून जायची भीती आहे, अडाणी माणूस. आणि कमरेपेक्षा खाली असलं ना पाणी तर अडाणी माणूस सुद्धा पलीकडे जाऊ शकतो. ज्याला पोहता येत नाही ते, तो पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे ओसरलं याचा अर्थ वाहून जायचा धोका टळला, सोप्या भाषेत. आणि वाहून कधी जायचा माणूस कमरेपेक्षा वर पाणी असेल तर. सांगू तुम्हाला, प्रपंच म्हणजे नेमकं काय? संसार, बरोबर आहे. आणि तोही शास्त्र सांगतंय कमरेपेक्षा वर नको. मग ते भवनदीचं पाणी असू दे, भवसागराचं पाणी असू दे, संसाराची उंची असू दे, कमरेपर्यंतच असावी, कमरेच्या वर नको. काही लोकांच्या
छातीपर्यंत पाणी गेले, काहीच्या गळ्यापर्यंत पाणी गेलं भाऊ या संसाराचं, आणि काहीच्या टाळून फिरलं. कशाला आठवण येईन त्यांना देवाची? एवढं सोपं आहे काय? अजिबात नाही. कुठेतरी देव हृदयात असला आणि तो त्या ठिकाणी कणवाळा असला, त्याची जाणीव असली तर माणसं इथूनच येत असत नाही, गाड्या घेऊन बाहेरून येतात इथं. आता येतात की नाही? काय त्यांची ती ओढ आहे. कमरेबद्दल बोलत होतो मी, सांगू तुम्हाला जरा. भगवान परमात्म्याने कमरेवर हात का दिले? पंढरपूरच्या मालकाने विठोर उभं राहताना कमरेवर हात का दिले? दोन अर्थ आहेत त्याचे. विचारणा जर सात्विक असेल तर त्याचंही उत्तर आमच्याकडे आहे, आणि विचारा जर असाच असेल मोकारपणातला, मग त्यालाही उत्तर द्यावं लागते. पण सात्विक जर असेल ना तर उत्तर त्याला द्यायची गरज नाही, सापडतच. बघा तुम्ही, पांडुरंगाने कमरेवर हात का दिले? काय कारण सांगू तुम्हाला? मी कालही तिथे बोललो भाऊ, काल्याच्या वेळेला. हे पांडुरंगाचं जे मंदिर आहे तर नदीच्या कोण्या बाजूला आहे? पंढरपूरला गेले तुम्ही? चंद्रभागा नदी जी आहे त्याच्या कोणत्या तीराला आहे? हां, पश्चिम, बरोबर आहे की नाही? पश्चिम तीराला आहे. मध्ये नदी आहे. एक बोलू, इकडून पूर्वेकडून जीव आहे, मध्ये नदी आहे, आणि पश्चिमेकडून देव आहे. ज्याला देवाकडे जायचं त्यानं नदी पार करावं लागणार आहे, आणि नदी आपल्याजवळ पार होणार नाही. आम्हाला संतांची गरज आहे. म्हणून पुढं बोलू का जरा डोळसपणानं बारीक बारीक पाहिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता माऊलीचं मंदिर असू द्या, तुकोबाराचं मंदिर असू द्या, नाथमाळाचं मंदिर असू द्या, नदीच्या कोण्या बाजूला आहे? सांगायचा ना बाप्पा. आळंदीला गेलात तुम्ही, देहूला गेलात, पैठणला जातात ना, या संतांचे मंदिर नदीच्या कोण्या बाजूला आहेत? पूर्वेकडे आहे. आणि भगवंताचं मंदिर म्हणजेच आपल्याला नदी ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन होणार नाही, आणि नदी ओलांडायला मदत संतांची पाहिजे. मग संत आपल्या कोण आहेत आणि आपल्याला देवाकडे यायला तयार आहे. पण ते म्हणले एक काम करा, अगोदर देवाकडून विचारून घेऊ कसं काय पाणी आहे नदीला. नदीला भवसागराला किती पाणी आहे? पांडुरंगाने कमरेवर हात देऊन संकेत केला. तुम्ही जर माझं नामचिंतन केलं, अंतःकरण शुद्ध ठेवलं, आणि तुम्ही निधान नुसतं पायी निघालात तर हे किती खोल असू द्या, कमरेपेक्षा वर येणार नाही. म्हणून मी कमरेवर हात देतो. या विठाला विठाला. भवसागर तरता, भवसागर कार्य करी पहिला उभा राहता प्रतिकरा हात कुठे ठेवले? कमरेवर. महाराजांनी काय असंख्य त्याला सांगितलं? भवसागरात तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा जाता कटी कर ठेवणी. पण काय करा? त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याच्याकडे नौका आहे, नामरूपी नौका आहे, त्या नौकेत घेतो. आणि ज्यादा गर्दी झाली ना, एखादा भाविक शिल्लक राहिला तर त्याला खांद्यावर घेतो आणि पलीकडून येतो. हे उत्तर कोणतं आहे? शास्त्रीय. पण जर आडमुठ्याने विचारलं तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं हो बाबा. काय सांगा त्या कीर्तनात? त्याला काय सांगा? अभंग सांगतो. बरं, कोणाचं कीर्तन करता? पांडुरंगाचं. एक उत्तर द्यावर. म्हणलं काय? पांडुरंगाने कमरे हात कम दिले. पांडुरंगानं कमरेवर हात का दिले? म्हणजे त्याचं कंबर बसलं म्हणून. कंबर बसलं कळतं का तुम्हाला? कंबर बसणं आणि हाताबाला होणं, खचून जाणं म्हणजे कंबर बसणं. म्हणजे कसं काय बसलं सांगतो ना. शेतकऱ्यांनी काय केलं? ज्वारी पेरली, ओल कमी होती, पावसाची आशा नव्हती. अख्खा नंबर 36 एकरचा, काळीची जमीन, मोलामागाचं बी, खत, पेरणी केली. विश्वास वाटे ना. पण उगण कसं येईन बाबा? उगून जमीन अशी होती, उगून आली की मग कणसच होते. 4-5 दिवस झाले. बायकोला म्हणलं येतो जाऊन शेताकडून पायी गेला बाबा. चौकून चक्कर मारली, एक ठोम नाही उगाला. अख्खी मोरांडी अंगावर वर्षभर राहिली. चेहरा पडला. घरी आला, बायकोने विचारलं काय झालं? नाही उगाली ज्वारी? नाही ना, कंबरच बसलं मोकलं. अख्खा नंबर अंगावर बसलाय वर्षभर. पोरीचं लग्न करायचंय. काय करायचं आता? कसं करायचं?
तसं त्याचं कंबर बसलं म्हणलं, तसं याचं कंबर बसलं. तर काय झालं म्हणलं, त्यांना ही पेरणी केली. कोणती? माणसं, महिला, पुरुष, जीवन सगळं त्यानं निर्माण केलं. आणि त्या शेतात त्यासारखे वाझोटे निर्माण झाले की उगूनच येईना कुठं, म्हणून त्याचं कंबर बसलं. आणि त्यानं का मग हे असं कसं, मला असायचे तो काही देवाचं नाव घेतलं नाही. मग आशे जे आहेत ना त्याच्यामुळे त्याचं कंबर बसलं. मोठ्या आशानं भगवंताने आम्हाला जन्माला घातलं की माझं नाव घेते, माझं नाव काढते, तुम्ही नाव बुडवा निघाले, त्याचं कंबर बसलं. म्हणलं जाऊ द्या, कशाबद्दल बोलायचं मला. संतांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे, भगवंताचे चिंतन. मागणी त्याच्याकडे घे. ओसरो शब्दाबद्दल बोलत होतो. ओसरलं म्हणजे कमरेपेक्षा खाली पाणी. आणि एक बोलू, संतांचा संकेत आहे, शास्त्राचा संकेत आहे, प्रपंच कमरेपेक्षा वर नसावा. प्रपंच कमरेपेक्षा वर नसावा. आता जुने वयस्कर माणसं जरा कमी आहेत इथं, पण खेड्यापाड्यातून पहिली कुणीतरी पाहिलं का तुम्ही, लग्न लागल्यानंतर पाणीग्रहणाची वेळ असते, ब्राह्मण बसतात आणि ते पाणीग्रहण झालं की बोवल्यापर्यंत जायचं. ते नवरदेव जुन्या काळ बरं का, 2-2, 3-3 दिवसाचा लग्न सोहळा चालायचा तो. ते सांगायला लागलो मी, ते परंपरा. आणि मग आता चला नवरदेव नवरी बोवल्याकडे या. मग कसे येत होते ते पाटील? हाताला धरून येत होते की एकमेकाच्या पिक्चरला चालल्यावानी? नाही. मग कसे येत होते? आता जुन्या माणसाला पटली असेल खुंती. हा, कुठे घ्यायचं? बायकोला, नवरीला कडेवर घ्यायचं. शास्त्र याच्या पाठीमागं कडेवरच काय द्यायचं? कडेवर काय घ्यायचं? शास्त्र सांगतंय तिची जागा हक्क इथपर्यंत आहे, शरीराच्या कमरेपर्यंतचा अधिकार आहे. आणि दुसरा संख्या सांगू तिला कमरेवर घे म्हणजे मध्यंतरी तिला सांभाळ, जीव लाव, प्रेम कर. आणखीन बोलू का जरा, पायाखाली तोडू नको, डोक्यावर बी घेऊ नको, म्हणजे कमरेवर घे. विठाला विठाला. आता कोणाचं बाप कुठं आलंय मी काय सांगितलं नाही, बोबाटा करू नका, विचार करा. जाऊ दे, मला काय घेणं नाही त्याचं. का संकेत याच्या बशी आहे. ओसरो शब्दाबद्दल बोलत होतो मी. प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मोरो. प्रपंच ओसरण्याचा आणि चित्त देवाच्या पारमोऱ्याचा काय अर्थार्थी संबंध आहे? अर्थात प्रपंचाचा भाव कमी झाल्याशिवाय भक्तीचा भाव वाढतच नाही, तो आनंद आहे. आणि हे कमी झालं रे आपोआप चित्त देवाकडे जातं, त्याच्या चरणावरच चित्त. मुरो शब्द वापरलेला, मुरो जाऊ नये म्हणले, चित्त देवाच्या पायावर जावं नाही. अहो अभंगाचे शब्द मोलाचे असतात, तो मोलाचे असतात. बोलू तुम्हाला, शब्द म्हणजे ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चितकळिका उजळली श्रीकृष्ण. तुकोबाराय म्हणतात, मी अभंगलेले हे अक्षर माझे नाहीत, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणून चित्त तुझे पायी जावो का, चित्त तुझे पाव यावं का नाही. मुरो शब्द परिचयाचा नाही एवढा आपला, पण आणखी सांगतो, आपल्या खेळातल्या ज्या महिला आहेत ना, आणि इथं बी सुद्धा आपण आता हे सध्या सीझन चालू आहे कोणतं, कैऱ्याचं, बरोबर आहे. आणि कैऱ्या फोडीतो, मसाला घालून काय करतो, लोणचं घालतो. गेलो एक ठिकाणी जेवायला आता मागच्या हप्त्यात. काय करायचं मला जेवायला, मला पिठलं पोळी घाई केले, चांगला स्वयंपाक असतो. पिठलं पोळी केली, बाईनं लोणचं वाढलं, 2-3 घास खाल्ले, मग लोणच्याला हात घातला. ते बेजार झालं, ते नाखाला काही तुटानाच बेजार झालं. इकडून वड कोणी हातात धरलं असं तर ते निघानाच. शेवटी ते लोणचं दाताकडं नेलं, दाताला दात देईना, काय करावं. मग तेव्हा मावशी लक्ष्मीकडे गेलं, महाराज लोणचं तुटाना का? म्हणलं हा नाही ना. आणि कडक हे का जरा, म्हणलं लई कडक हे. महाराज सांगू का, कालच घातलंय, अजून मुरलं नाही. आता कळलं की तुम्हाला मुरो शब्द. ते लोणचं जर मुरायचं असेल तर ते काही काळ तरी गाडग्यात थांबलं पाहिजे. ते का म्हणलं, मी मालिका पाहून येते, मुरणार नाही. कळलं? मी पिक्चर पाहून येतो, मुरणार नाही. काही काळ तरी म्हणजे मुरेपर्यंत तरी गाडग्यात राहिलं पाहिजे. एकदा मुरलं म्हणजे नरम झालं का. आणखीन एक संकेत भोसले महाराज तुम्हाला कळालं ते. बरेच लोणचे मुरायच्या अगोदर निघाले, माईक पुढे उभं राहिले, लोकांना ज्ञान द्यायला लागले. हेच मुरलेले नाही अजून. विठाला विठाला. संतांची भाषा काय, अनुभवी आले अंगा ते या जगा. आणि हे अजून स्वतःलाच अनुभव नाही, ह्योच मुरला नाही. आणि कडकपणाने हे काय करतो, त्याचं कीर्तन शक्य नाही. त्या गोष्टी थांबलं पाहिजे. त्या लोणच्याला सांगतो, तुम्ही नका मनावर घेऊ, लोणच्याला सांगतो, अरे बापा नरम होईपर्यंत तरी थांबणार.
तुझं मुरेपर्यंत म्हणजे तुझ्या अंगात भक्ती मुरलेपर्यंत तू थांब ना. आणि मग मुरलं का मूर्त गोड लागतं ते. काही काळ थांबलं पाहिजे. चित्त तुझे पायी मुरो, कारण या चित्ताचा स्वभाव आहे चंचल आहे. चित्त म्हणजे मन, मन म्हणजे चित्त. याचा स्वभाव कसा आहे? बहुत चंचलाचा पाळा जाता एकांत गेलेला, जाता एकांत गेलेला, जाता एकांत गेलेला. याचा वेग अमाप आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळीत चपळ आहे. हा ना. आणखी बोलू काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा. हो, ज्याची कल्पना नसो त्याची कल्पना ते करून घेते. हे चित्त एवढं बावळट आहे, मन एवढं चंचल आहे. एक बोलू. आणि हे कसं आहे सांगू तुम्हाला, कोणीकडे बी न्या, ते रंगत आहे. मन चित्त समानार्थी शब्द आहेत. हे चित्त कीर्तनात असं आहे, तुम्हाला सांगू, जिकडे न्याल तिथे जाऊन रंगत. आता माझं बोलणं काय होतं, कीर्तनात रंगत असं नाही, पारायणामध्ये रंगत असं नाही. त्याला द्यायला बोले राजा नंदीकडे न्या, तिथं रंगत ते मना करता का नाही ना. बरं, इकडं दूध घ्यायला रंगत असं नाही, नुसतं चहा घ्यायला रंगत असं नाही. तिकडं देश इकडं न्या, सरकार मान्य, तिकडे बी रंगत ते. फक्त त्याला न्यायचं कुठं, म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर रंग चढवायचा कोणता हे आपण ठरवायचंय. महाराज म्हणता भगवंत ते तू कर, दुसऱ्या कडव्यात ऐसे करगा पांडुरंगा, ऐसे करगा पांडुरंगा, ऐसे करगा पांडुरंगा, ऐसे अनेक रंग पाहिले जगामध्ये, खूप रंग आहेत, पण ओरिजिनल रंग एकही नाही. म्हणून तुला विनंती आहे, बाकीच्या रंगात मला रंगू नको, तुझ्या रंगात रंगू दे. ऐशे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, तुझा रंग शुद्ध आहे. बाकीचे तुम्ही कोणताही रंग आणा, शुद्ध नाही. उदाहरण सांगू, 2 पेंटचे डबे आणा, ब्रँडेड कंपनीचे एशियन पेंट, 2 डबे आणले. एक पिवळा रंग आहे आणि एक लाल रंग आहे. 2 डबे उघडा झाकणं आणि एका पात्रात 2 रंग काढून घ्या. काय होतं? हा, तिसरा रंग बनतो. पिवळा राहत नाही आणि लाल लाल राहत नाही. तिसरा म्हणजे एवढे भारी रंग असून ते सुद्धा अशुद्धच आहेत. म्हणजे व्यवहारातले प्रपंचातले जे रंग आहेत ना, तर ते शुद्ध नाहीत. परमार्थाचा रंग शुद्ध आहे. का शुद्ध आहे सांगू, त्याच्यात भेसळ चालत नाही, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. पिढ्या बदलल्या, रंग बदलू शकत नाही. युग बदलले, रंग बदलू शकत नाही. आणि महाराज म्हणतात त्या रंगणामध्ये मी स्वतः रंगून गेलोय. रंगला या रंगी
रंगाला या रंगी तुका कोणत्या रंगात तुका विठ्ठल सर्वांगी रंगा येई ओ ये रंगा येई ओ ये रंगा येई ओ ये रंगा येई ओ ये विठाई गिठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ ये रंगा येई ओ ऐशे करिगा पांडुरंगा. बाकीचे रंग पाहिले मी 3 गुणात आम्ही बांधले गेले आहोत. सत्वगुण रजगुण आणि तमगुण 3 गुणात बांधलेला आहोत. पण तुम्हाला सांगतो 3ही गुणाचे रंग शुद्ध नाहीत, अजिबात नाही. म्हणजे लय चांगला आहे ना सत्वगुण अगोदर त्याची माहिती सांगतो. जरी सत्वगुण चांगला वाटला तरी सुद्धा त्याचे 2 पॅश आहेत. पाश म्हणजे फासे त्या सत्वगुणाचे मोकळं सोडित नाहीत. त्यात अडकला रे अडकला माणूस. त्याचा एक महत्त्वाचा पास आहे सुख. कोणतं सुख? प्रपंचातलं सुख, विषयाचं सुख, संपत्तीचं सुख. ते सुख आहे, परमार्थातलं नाही. हो. आणि त्याला जर अडकून पडणारा माणूस मरेपर्यंत त्याला देवाची आठवण येते. आणि ज्यावेळेस देवाची आठवण येते त्यावेळेला सगळं संपलेलं असतं. हातापाय ढिल्ले झाले असतात, तोंडानं बोलता येत नाही, हातपाय काही काम करता येत नाही, कानाला ऐकू येत नाही, बेजार झाला असतो. हे कधी होतं नंतर काय उपयोग आहे मग कळून. माशी आहे ना माशी, आपण जेवताना उडते ती ताटाभोवती, ती माशी गुळावर जाऊन बसली. गुळ कोणता? रवेदार असा नाही, ते आधण नासलेला चिकट गुळ. आणि मला वाटतं त्याला ठोक गिरायकी त्या नासलेल्या गुळाला. अजून कळलं नाही का? चांगल्या गुळाला बारीक गिरायकी. पावशेरच द्या, बदला चहा, अर्धा किलो द्या, तेवढं बरोबर आपलं होईन कसं बी चहा पाणी आठवड्यावर. पण त्या गुळाला ठोक गिरायकी, कुंटालानेच गिरायकी. त्याला त्याचं काय होतं तुम्हाला कळतंय. कशाला बघत मग आठवड्यातून काढू. त्या गुळावर माशी बसली. आणि मला वाटतं गोडीला बी जादा आहे. तो गुळ चिकट गुळ गोडीला जादा आहे. ती गोडी चाकता 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 पंख कधी त्या गुळाला चिकटले हे माशीला कळलंच नाही. आणि ज्यावेळेस ओढायचं ध्येय आलं तिला, आता जाते घरी, त्यावेळेस प्रयत्न करून सुद्धा तिला बाजूला होता आला नाही. पंखट चिकटले ना बाप्पा, जोपर्यंत मोकळी होती तोपर्यंत तिकडे गोळातच गुंतून पडली. हे पाश आहेत, सत्वगुणाचे पास आहेत. गोड लागते माणसाला पण त्याचा परिणाम चांगला नाही ना. आणि ज्याचा परिणाम चांगला आहे ते परमार्थात आहे. सुरुवातीला कष्ट आहेत पण परिणाम चांगला आहे. परिणामाचा माणसाने विचार केला पाहिजे. तो माणूस आहे, कार्य करतो, कृती करतो, कर्म करतो, याला महत्व नाही. करत असताना परिणामाचा विचार करतो, तो माणूस आहे. मला वाटतं तुम्ही तो धडा वाटला असेल मराठी पाठ्यपुस्तकातला वकील साहेब. शेख चिल्ली आठवलं का? तो वर झाडावर चढला आणि फांदी तोडायला लागला. तो कुंकुण बसला होता तो पुढून. बरोबर आहे की नाही? हे लहानपणी का शिकवतात मुलांना? हे जीवन यांचं असं रेषेत यावं म्हणून. अभ्यासक्रमाचं महत्त्व तेच आहे पण ते लोक घेत नाहीत. ते पुढून बसला. एक माणूस चालला आला, काय करू आला? दिसना का काय करतो मी? फांदी तोडीतो. अरे मला इकून बस ना. इकून बसल्या काय होतं? कंबर मोडून आहे. याला झाला काय? तुला काय भविष्य कळतं का काय? ते गेला पुढं. जादा 15-20 फूट गेला असून ते पुढं. याचं घाव मारायचं काम चालू होतं. बरं झालं होतं. शेवटचे 2 दिन घाव आणलं, फांदी खाली आली, याला घेऊन आली. कमरावरच पाडला, मोडलं कंबर. तेवढा काय भविष्य कळतंय तुला? वा वा. काय तुला कसं कळालं बाबा कंबर मोडून? म्हणजे गादाड्या इकून बसल्यावर कंबर मोडतच नाही. कळलं कोण अजून तुम्हाला? कुंकुण बसावं हे कळलं पाहिजे. माझा मुद्दा तो आहे, कार्य करा, कर्म करा, कृती करा, याचा परिणाम कळून याचा विचार करा, मग तो कार्य करा. विठाला विठाला. शुद्ध रंग वावे रंगा ऐशे करिगा पांडुरंगा. यात सत्वगुणाबद्दल बोललो बरं मी. याचा गुण असा आहे चिकटो. आणि एक मध्ये एक आहे रजगुण आहे. रजगुणाचं नावच आहे हव्यास, अतृप्त अवस्था, असमाधानी जीवन. रजगुण कितीही मिळालं तरी समाधान नाही. आणि यांचा एक विषयच असतो. आता मी काय म्हणतो, देवाने दिलं ना, भरपूर दिलं म्हणा ना, पण निदान कमीत कमी देवाने दिलं तरी म्हणा ना. एक बोलू, मी कमवलं असं म्हणू नका. माफ करा माझ्या शब्दात मी, पण डबल बोलतो, मी कमवलं असं म्हणू नका.
कोण कमवत नाही? कोणाला इच्छा आहे का दारिद्र्य भोगण्याची? कोणाला वाटतं का गरीब राहावं? नाही. सगळ्याला काय मिळत नाही? तुमच्या कमाईला भगवंताने आशीर्वाद दिला, नीती मान्य झाली आणि म्हणून प्रारब्ध अनुकूल झालं तर मिळालं. मग आता कुठपर्यंत? थोडं म्हणा ना, देवाने दिलं भरपूर झालं, देवाने दिलं भरपूर झालं, ते म्हणतो मीच कमीलं. त्याला कुठं जमतं? याला जमत जमायबद्दल नाही, त्यानं कोणाला द्यायचं ते दिलंय तुला. फक्त काय कर, समाधान मान. एक बोलू का? बंगला एक बांधलाय ना तर म्हणायचं मी नाही बांधला, देवाने दिला. गाडी घेतली, मी नाही घेतली, देवाने दिली. असं तो काय कागदपत्र घेत नाही हिसकून, घाबरू नका, तुम्हालाच राहणार आहे ते. शेती घेतली, मी घेतली नाही म्हणू नका, देवाने दिली. तो काय 7 बारा त्याच्या नावाचा करीत नाही, फक्त त्यानं दिलं म्हणा. काय होतं? आपला फायदा होतो. कांता आपला अहंकार कमी होतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो, म्हणून काय केलं बरं का आम्ही जोगदंड भाऊ, घराला नाव दिलं वैष्णव सदन. तुम्ही कोणी या, तुमचं स्वागत आहे. आपला अहंकार कमी झाला. गाडीला काय नाव? आपल्या 4 टू व्हीलर झाल्या आणि ही आता 5वी 4 व्हीलर आहे. बाळासाहेब साहेबांना माहिती आहे, सुतार साहेबाला. आपल्या गाडीचं नाव प्रत्येक वेळी काय आहे? ज्ञानेश्वरी. त्यांच्या पाठ आहे. 2 व्हीलर होती तेव्हा ज्ञानेश्वरी, आता 5वी 4 व्हीलर आहे तर ज्ञानेश्वरी. काय होतं? आपला अहंकार जातो. आपल्या अहंकाराला जर आपण वाहत गेलो तर या आनंदापासून आपण दूर जातो. विठाला विठाला रजगुण आहे. ह्यो माणूस कुठे जाऊ द्या, संताकडे जाऊ द्या, देवाकडे जाऊ द्या, तीर्थाला जाऊ द्या, ह्यो कधी म्हणत आहे मला शांती मिळू दे, मला तुझं प्रेम दे, मला संतांची भेट होऊ दे, मला सत्संग मिळू दे. अजिबात नाही. देवा माल देव म्हणे आता किती पाहिजे रे तुला? 5-6 पेढ्याचं दिलंय ना, आता पाहिजे का? म्हणजे पाऊस बरं याची, हो याची अक्कल किती आहे? देवाने रानात गाठला एकदा. अरे भक्ता थांब ना. म्हणजे कोण? देव. देव? अरे वा, काय भानगडे, तुला वर द्यायला आलो. काय पाहिजे तुला? म्हणजे काही नाही, माल. अरे तू घरी श्रीमंत आहे ना, तरी पण कमी पडले. बरं बरं, किती पाहिजे? ते मला किती बी. आकडा ध्यानात धरा. देव काय म्हणे? तुला किती पाहिजे? देतो तेवढं. ते मला किती बी दी. अरे तू सांग ना तुझं मोजमाप. 1 क्विंटल सोनं देऊ का? हां मग किती बी. काय सांगू आता? तू सांग ना मला एवढं पाहिजे म्हणून. 10 क्विंटल सोनं देऊ का? हां मग किती पाहिजे? किती बी. देव म्हणे मी असा आकडा ऐकलाच नाही अजून. कितीक बी, कितीक बी. देव म्हणे एक काम करतो, तुला 1 ट्रकभर सोनं देतो. चालेल ना? ते मला हां आता भेटलाच आहे देवा. मी म्हणतो तसंच दे. अरे सांग ना किती पाहिजे? कितीक बी. तो कितीक बी कामाला ट्रकभर सोनं त्यांनी का नाकारलं सांगू तुम्हाला? तेव्हा काय म्हणे, माझं 1 ट्रकभर सोनं मी मागितलं देवाला. देवाला 1 ट्रकभर सोनं मागितलं आणि देवाला जर 2 ट्रक द्यायचे असले तर मग मी 1 ट्रक तोट्यात नाही का? ही माणसं कधी सुखी होतील हो? आणि माणसं कधी कीर्तनाला येतील? कधी माणसं वारीला येतील? कधी माणसं महाराजाची भेट घेतील? अजिबात नाही. म्हणजे तुझी द्या. भगवान परमात्म्याने अंत पाहिला. हे कितीक बी म्हणतो ना, कितीक बी म्हणतो ना, काय अडचण नाही. बरं ठीक आहे. भगवंताने एका डोंगराला हात लावला. शेजारी डोंगर होता, त्याला हात लावला आणि अख्खा डोंगर सोन्याचा झाला. बोचरे महाराज फरक का संतोष? डोंगर सोन्याचा झाला. किती असेल वजन? विज्ञानाने कितीतरी शोध लावले तरी डोंगर मोजाचा तराजू त्याला काढता येणार नाही. इतकं सोनं मिळालं भाऊ. देव गेले निघून. आता यांना 4-2 किलो त्यातून काढा. तिकडं सराफाच्या दुकानावर न्या. कोणतंही प्रसिद्ध दुकान, पापणा वगैरे वगैरे ते न्या. बायकोला सगळं डबल दागिने करावं. तोळ्याचे नाही, किलो न करावं. मस्त हाड बंद करावं. आमच्या बघा काय कमी ताण आहे काय? सुतार साहेबाला माहिती आहे. चालेल काय कीर्तनाला म्हणजे हत्ती कोणी आम्हाला झुमरं आणता का? काय येडी झाली काय? झुमरं मागते आम्हाला, आम्ही डिझलला मागे. आणि तू काय सांगते येडी? हे आम्हाला कुणीकडे काही लागत आहे का? कटकट मिटून टाकली असती. माझ्यासारख्या जर असताना 2-4 किलो सोन्याचा गोळा तोडला असता. काय करायचं? कर टाकीने इथंच बाई 4-2 दिवस दुकानात लागत आहे करून घे. अहो तुम्हाला सांगू, त्याने किलोचा नाही, पावशेराचा गोळा नाही तोडला, छटाकाचा नाही तोडला. जिच काठी घेतली आणि जे चक्रा मारतात, कोण हे कोण हे कोण आलं? ते कोण आलं? तो काय म्हणे माहिती आहे का? डोंगर सोन्याचा आहे, ठीक आहे, पण 1-2 किलो दगड जर सोन्याचा वरून गरगडत येतात ना, डोंगरून दगड खाली वगळत, जर 2 किलोचा गोळा असा आला आणि ढोलागोरावाले जर घेऊन गेले तर मग बोलू तुम्हाला? बोलू? तेव्हा आंघोळीला घरी जाईना, जेवायला घरी जाईना,
कोण आलं तिकडून आणि कोण आलं इकडून. हे माणसं रात्री सुद्धा झोपत नाही, नुसती मांजरीनं उडी मारी. कोण ये कोण नाही, मांजर ये झोप. विठाला विठाला. आता मी बोलू याचा महत्वाचा गुण कोणता आहे? तृष्णा. अतृप्तावस्था म्हणजे तृष्णा. आणि चला माऊली कळ, तैशी तृष्णा वाढली या. आलं का? मग पुढं काय? मग मेरू ही हाता आली या. मी मंच सांगत नाही ना, ओवी घेतो माऊलीची. जी वासना वाढली, तृष्णा वाढली ना, मेरू म्हणजे डोंगर सोन्याचा. मेरूही हाता आली या, तरी म्हणे एखादी या ओळघो येईन वळ गंधगड एखादा जातील लोक घेऊन. कुठं सुख हे महाराज? हे रजगुण आहे, दोष एवढा. म्हणून रंग ओरिजिनल नाही. आणि चला तमोगुणाचे 2-3 पाश आहेत: आळस, निद्रा आणि प्रमाद. काही जास्त बोलायचं नाही. आळशी माणसाला झोप असते, झोपी माणसाला आळस असते, तो भाग वेगळा. प्रमाद आहे. प्रमाद म्हणजे बोलायचाच नाही. मीटिंग बसू द्या सप्त्याची किंवा लेकीची, एखाद्या सोयरिकीची मीटिंग असू द्या, आणखीन कोणची मीटिंग असू द्या, बोलायचंच नाही. आणि शेवटी बोलला की भांडणं झालेच पाहिजे. प्रमाद. हे 3 गुण तमोगुणाचे आहेत, 3 पाश. म्हणून महाराज म्हणतात या सगळ्यातही पाहिलं म्या तर शुद्ध रंग एकने तुला विनंती आहे. ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. तुमची इच्छा काय? देवा एकच इच्छा आहे, बाकीची सत्ता नको, तुझी पाहिजे. तिसऱ्या कडे पुरे पुरे आता, 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 पुरे पुरे आता. नको तुझी याची सत्ता, नको तुझी याची सत्ता. ऐसे करगा पांडुरंगा, ऐसे करगा पांडुरंगा. नको तुझी देवा आम्ही कंटाळलो, आम्ही वैतागलो यांच्या सत्तेत असल्यामुळे, यांच्या ताब्यात असल्यामुळं. आता नको याची सत्ता. कोणाची नको ती सत्ता आहे कोणाची, त्याला कंटाळलो आम्ही. कोणची सत्ता? काम क्रोधाची सत्ता आहे. लोभ, दंभ, अहंकार, वासना, आकांक्षा, अपेक्षा यांची सत्ता आहे. आणि देवा ही नको, ही पुरे. कारण ही थांब, बाकी या राजकारणाबद्दल नाही बोलत मी. आणि जर आपले जे आहेत, आपण आपल्या मंडळात प्रगती आहे देशाची प्रत्येकाच्या. तुम्ही कामाला लागा, सगळेजण मेहनतीने काम करा. कोणीही असो तरी आपले जे हाल आहे ती हाल. माय बाबा असे भोपळ्याला लांबा भोपळा असतो तो असा असा आडवा ठेवला आणि तलवार मारली, एका फटक्यात 2 तुकडे झाले. म्हणजे काय तलवार आहे, काय तलवार आहे. एका फटक्यात 2 तुकडे झाले भोपळ्याचे. त्याला डोकं लावलं नसतं झाले ते, मग भोपळा खाली होता म्हणून झाले. हा म्हणजे भोपळावरून असा होऊ शकत नाही. दुसरा आणला, दुसरा भोपळा आणला, तलवार खाली ठेवली, वरून भोपळा मारला, तुकडा काय झाला? अहो तुम्ही भोपळा खाली मारा नाही तर वरून मारा, तुकडा कोणाचा आहे हे भोपळ्यालाच कळा ना अजून. काम क्रोधाची आणि ती गेली पाहिजे. मग ही पुरे 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 आता नको तुझी याची सत्ता. हे बाजूला गेल्याशिवाय भक्ती होत नाही. कोणती? षड्विकार, काम क्रोध लोभ दंभ अहंकार. हे गेल्याशिवाय भक्ती भजन घडत नाही. आणि हे संग असतील ना तर भजन होत नाही. आणि हे घेऊन जर निघणार काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार हे घेऊन निघणार, महाराज म्हणतात तो माणूस मूर्ख आहे. काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाची घेतो ती मूर्ख, परमार्थाची घेतो ती मूर्ख, परमार्थाची घेतो ती मूर्ख. परमार्थाची
त्याने आपण हरिभजन करायचं, इमानदारीने करायचंय, प्रामाणिकपणे करायचंय. आणि जर तो परमात्म्याचा नामचिंतन भाग अंगामध्ये मुरला ना, याला जा म्हणावं लागत नाही. कोणाला काम करू जात ते आपाप निघून जातात. काम क्रोध हे केले घर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला परमार्थाच्या प्रवासामध्ये घातक शत्रू येते, काम क्रोध लोभ. हो ना, घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. महाराज म्हणतात त्यानं जर का हे ठेवलं म्हटलं सोबत ना, त्याला इथं उभं राहायचा अधिकार हे निघून गेले का आनंदाचं बाई. काम क्रोध लोभ नेमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. पण हे काम म्हटलं संघ घेऊन आला भाऊ ना, त्याला इथं उभं राहायचं सुद्धा अधिकार नाही. न्याय अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लोभ जाई हाचे अंतरी, काम हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिपाठाचेच प्रमाण घेतले ना मी. काही बाजूची पुन्हा काही विराण्या नाही घेतल्या, ते नाटातले नाही घेतले. आपण रोज म्हणतो ना हरिपाठ. हरिपाठ म्हणजे आपल्यात आहे हरिपाठ. बसलेल्या माणसाचं सुद्धा हरिपाठ पाठ आहे. त्या ग्रंथाचं नावच काय आहे? हरिपाठ. बरोबर आहे की नाही? त्या ग्रंथाचं नाव काय? हरिपाठ. अर्थ सांगू तुम्हाला, त्याचा अर्थ काय होतो? हरिपाठ पाठ झाला पाहिजे. सगळ्याचा पाठ आहे. हे बोलू का माफी मागून? हरिपाठ सगळ्याचा पाठ आहे. बोलू, हरिपाठ सगळ्याच्या पाठ आहे. हरी किती लोकांच्या पाठ आहे? त्याचं नाव हरिपाठ आहे. आता बोललो ना, कळलं की नाही? हरिपाठ सगळ्याच्या पाठ आहे. हरी कितीच्या पाठ आहे? किती लोकांच्या पाठ आहे? आम्हाला हरी 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 पाठ झाला पाहिजे म्हणून त्याचं नाव हरिपाठ आहे. पाठ करा, हरी पाठ करा, हरी पाठ करा. आणि नाही झाला ना माधोबा, याला विनंती करतो, नाही झाला तर नका करू, पण जर हरीकडं पाठ तरी नका करू. अशा नाथांची आहे. काम करून लोभ जायाची अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. त्याला अधिकार नाही तो उभा राहायचा. हे म्हटलं सोबत घ्यायचंच नाही त्याच. आणि मी कशाबद्दल बोलतोय? हरिपाठ नवीन ग्रंथ नाही ना. हरिपाठ नवीन ग्रंथ नाही आणि अवघड बी नाही, सगळ्याच्या पाठ आहे. पण आतमध्ये कोण घुसलंय? हरिपाठात
एखाद्या अभंगात घुसा काढ्या. तुम्हाला मी विनंती करतो पाया पडून, महिला असो पुरुष असो, विनंती करतो एखाद्या अभंगात घुसा आणि कळा माऊलीला काय म्हणायचं आहे, नाथमार्गाला काय म्हणायचं आहे, संतांची भाषा काय, त्याला आपल्यासाठी निरोप काय आहे बघा तुम्ही. अहो थोडं चिंतन की लक्षात येईल, चिंतन केलं की लक्षात येईल. हो माऊलीच्या हरिपाठामध्ये हरी शब्द किती वारे आलेला आहे? 57 वेळेला. नाथाच्या हरिपाठामध्ये हरी शब्द किती वेळेला आलेला आहे? 95. किमान एवढा जरी आपण अभ्यास केला ना, हरिपाठ झाला समजायचं, हरी पाठ झाला. आपण ते कुठेतरी चिंतन करायचं. आपण काय आपलं झाला का लगे सुंदर ते ध्यान बसून लगे जय विठ्ठल केलं गे हे मोकळे येऊ द्या वरण पोळ्या खा बाबा, आम्हाला काय बापाचं आहे. पण काय म्हणतोय मी, ड्युटी म्हणून परमार्थ करणं वेगळं, बोलू, ड्युटी म्हणून परमार्थ करणं वेगळं आणि सेवा म्हणून परमार्थ करणं वेगळं. विठाला विठ्ठल. ड्युटीनं पैसे मिळतील नाकारत नाही मी, पण सेवेनं पैसे मिळेल आणि आनंदही मिळेल. हरिपाठात या. पहिलाच अभंग आहे नाथमाच्या हरिपाठाचा. कोणता अभंग आहे? नाथांच्या हरिपाठातला पहिला अभंग हरीची याद असा. त्या अभंगात हरी किती वारे आहे? एका अभंगात ते सांगा ना. आणि त्या कुदरतीला शब्दात महत्व आहे हो, शब्दात आहे. हरीची याद असा. हरी 10 दिशा. दिशा किती आहेत? 10. प्रमुख 4, उपचार आणि आधा ऊर्ध्व 10. 10 दिशाला हरी म्हणून हरी शब्द 10 वाऱ्या. त्या अभंगातच आहे 10 वाऱ्या. चला एक मध्यंतरी अभंग आहे हरी बोला देता. त्यात हरी किती वाऱ्या आहे? अवलय सोपं आहे. एका काड्यात 3 वेळेला तर 5 काड्यात किती? चला काय विचार सागर पाहायचा का भामती निबंध पाहायचा काय कळत नाही बाबा. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता घेता हरी बोला की झाले. एका काडव्यात 3 हरी, 5 काडव्यात किती? जर एवढं जमत नाही तर आम्ही माळी घालतो कशाला? कीर्तन तुम्हाला म्हणत बरं का, कीर्तन करतोच कशाला तू? जर एवढंच वाचायला होईना तर मग तू तिथे सुद्धा हरी तुला नाही. भजनाबद्दल नाही बोलत मी, गाण्याबद्दल बोलत नाही, मृदंगवाल्याबद्दल बोलत नाही. लाज आम्ही जास्त सोडी कीर्तनकारांनी. गादी नारदाची आहे. काय द्यावं तुला परमार्थाने आणखीन, काय द्यावं तुझ्या संतांनी आणखीन, काय द्यावं देवाने तुला आणखीन. एक बोलू 3 ठिकाणी ना येतं, 3 ठिकाणी संतोष बुवा 3 ठिकाणी ना येतं. बोलू या भगवंतांनी एवढी कृपा केली, जवदान महाराज या संतांनी एवढी कृपा केली, या शास्त्राने एवढी कृपा केली. 3 ना आहेत, 3 ना सांगू जरा. या नालायकाला नारायणानं नारदाच्या गादीवर उभं केलं. आले का 3 ना? काय द्यावं देवाने आणखीन तुला? काय नालायकाला नारायणानं नारदाच्या गादीवर उभं केलं. 3 ठिकाणी नाच आलं ना, इतकं देऊन जर तू अजून मला काहीच नाही म्हणल्यावर काय पाहिजे आणखीन तुला? आणि एवढं करत मग तू जर कीर्तन करत असाल तरी हरी नाही मग तुला. म्हणून 3 अभंग असे घातले नाथ महाराजांनी हरिपाठात. 3 अभंग असे घातले. अभंग क्रमांक 12 ना कळे ते कळे, कळे ते ना कळे. या अभंगात हरी नाही माधोबा, उद्या शोध घ्या. या अभंगात हरी नाही आणि चिंतन करा जरा. याच्यात काय घातलं नाही. ज्याला कळत तर त्याला हरी सांगून काय फायदा आहे? नाही नाही मी अपुरं बोललो, करू का पूर्ण? ज्याला सांगून कळत नाही त्याच्या बापाला हरी नाही, म्हणून त्या अभंगात हरी नाही. अभंग क्रमांक 12 झालं का? अभंग क्रमांक 17 काय नपुसका पद्मिनीचे नपुसक म्हणजे रोडवर भेटते बिचारे, ते 20 रुपये मागते ते नाही. ते त्या बिचारे त्यांच्या कर्माना आहात, तो भाग वेगळा, त्यांचा द्वेष नाही करायचा. ते इकडं नपुसक आहेत आपल्याकडं. जरा बोलू का माफी मागून? इकडं नपुसक आहेत कोण? यांचा धड परमार्थातच जीव नाही आणि प्रपंचातही मेहनत नाही. हे नपुसक आहेत. परमार्थातही मन नाही, रंग लावून करत नाही, जीव लावून करत नाही आणि प्रपंचात मेहनत घेत नाही. म्हणजे प्रपंच धाडाचा नाही आणि परमार्थ गोडाचा नाही. हे नपुसक आहेत. यांच्या बापाला हरी नाही. आणि आणखीन एक अभंग आहे, अभंग क्रमांक 18 न जायची ताठा नित्य खटाटोप. एवढे कीर्तन करून एवढे अभ्यास करून जर तो ताईटपणा जात असेल तर तो काही उपयोग नाही. याचं कीर्तन म्हणजे मंडुकी वटवट तैसे ते का किती बोलावं संतांनी आणखी बाप्पा. म्हणून मला म्हणतात पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता, ही सत्ता नको. भगवंता तुझी सत्ता पाहिजे आणि तुझ्या सत्तेचं फळ आम्हाला मिळालेलं आहे. तुझी या सत्तेने
वेदाशी बोलणे. का हो महाराज, तुम्ही सुरुवातीला काय म्हणले, आम्ही प्रपंचाबद्दल बोलत नाही. म्हणले हो, काय कारण, तो खोटा आहे. बरोबर आहे, तो शाश्वत नाही. म्हणजे हो, पण एक बोला, मग तुम्ही त्याचं कडवं शेवटचं का घेतलं की तो प्रपंच आहे बोलत नाही. मग म्हणलं महाराज म्हणजे तो खरा नाही, मान्य आहे. प्रपंच शाश्वत नाही, मान्य आहे. पण त्याच्या ज्या पिढ्या आहेत ना त्या खऱ्या आहेत. लटिकेचे फेडा, लटिकेचे फेडा, लटिकेचे फेडा, लटिकेचे फेडा, फेडा, लटिकेचे फेडा, लटिकेचे फेडा, लटिकेचे फेडा, तुका म्हणता पिला
एक माहिती म्हणून सांगतो. आपल्या शहरातच नाही, ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे त्यांचे हरिभक्तीपरायण. मी संगीत विषयात सम्राट गायनाचार्य शब्द सगळ्यात मोठा आहे. संतोष गायन आचार्य, मृदंग आचार्य. तुम्ही लावता डिग्री ते मृदंग म्हणीन काय असेल ते मणी मी पाहिले मी सगळे पांगलेले. जाऊ दे, तिकडे नाही सांगत मी. गायन आचार्य ही पदवी ज्यांना आहे आणि आपण सगळ्यांचे ते परिचित आहेत अशा सगळ्या हरिभक्तपरायण सुरळकर गुरुजी. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आपण सगळ्याच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा देऊया. पुढून या पुढे समोर या, थोडं समोर या. कसं ते लवकर ती साईड ते नेमकी टाइम आलो बरं. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंगा वेरंगा. आपल्याला थोडा वेळ जादा झालेला आहे, मला मान्य आहे. जागराचं सेवा आहे आणि आज दिंडी वगैरे असते आणि थोडा उशीर होणं म्हणजे जागराचं स्वाभाविक आहे. त्यामुळे थोडा त्रास होतोय तुम्हाला. झालं, मी आता 2 मिनिटात संपूर्ण करतो. त्या ठिकाणी आणखी कशाबद्दल बोललो? लटिक येते. मला म्हणजे तुम्ही म्हणजे प्रपंच बिगर बीत नाही, कल्पनेवर आधारलेला आहे. मग तुम्ही याला आता काय त्या ठिकाणी याला बीत नाही मी प्रपंच आहे त्याच्या अनुसरणाची झालं काय. मला वाटतं आपण अनेक प्रमाण पाठ याच्या बाबतीमध्ये प्रपंच खरा नाही, पण त्याच्या अनुषंगानं ज्या पिढ्या होतात ना त्या खोट्या नाहीत. आपण रोज म्हणतो हो भगवान परमात्म्याचा हरिपाठ करतो आपण, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता त्या हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे बघा, त्यात एक कडवं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झारे हरिविन. लटिका येतो खरा नाही. अहो हे सगळं खोटं आहे, पण तरी आपल्याजवळ ठेवायचं. प्रपंच करायचा, कमवायचंय, मंगळाबाजाचा गाडी घ्यायची, लग्न करायचंय, मुलं बाळा सांभाळायचे, नातवंड सांभाळायचे, पण याला खरं नाही समजायचं. कशावरून? धनदारा पुत्र
याला खरं नाही समजायचं, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा देवासी. तसा हे लटका आहे, पण याच्या पिढा खऱ्या आहे. मला नंतर लटके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा, ऐशे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावी रंग. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय